अतिशय चमचमीत अशी वांग बटाटा वटाणा याची मिक्स भाजी मी बनवलेली आहे। 4 ते 5 माणसांना पुरेल इतकं या भाजीचं प्रमाण आहे आणि अगदी पातळ रसा न करता याची लपतपीत अशी ग्रेव्ही बनवलेली आहे। भाकरी चपाती किंवा भातासोबत कशाही सोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता। अतिशय चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर आज आपण मस्त फ्रेश वांग बटाटा मटार याची भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत। त्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे असे ताजे वांगे घेतलेले आहे, 2 मध्यम आकाराचे बटाटे आणि 1 वाटी ताजा मटार घेतलेला आहे। आता सर्वात आधी इथे मी हे वांगे बटाटे जे आहे ते कट करून घेणार आहे। तर वांगे बटाटे कट केल्यानंतर पाण्यात टाकून घ्यायचे। तर त्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये चमचाभर मीठ टाकून घेतलं। मीठ टाकल्याने काय होतं ना की वांग्या बटाट्याच्या ज्या फोडी आहेत त्या काळपट पडत नाही, त्यामुळे मीठ टाकून घेतलं पाण्यात। आता एका वांग्याचे इथे मी 8 तुकडे करून घेते। मोठ्या मोठ्या आकाराचे याचे काप करून घेतले आणि वांग कट करत असताना त्याची देठं न काढता देठं तशीच ठेवलेली आहेत। या पद्धतीनं मी वांग्याच्या फोडी करून घेतल्या। त्यानंतर बटाट्याची सालं काढून घ्यायची आणि बटाट्याचे पण काप मोठे मोठेच मी इथे ठेवलेले आहे। तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता एवढ्या चौकोन आकाराचे बटाट्याचे काप करून घेतले। बटाट्याची साल जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ठेवू शकता। स्वच्छ धुवून घ्या बटाटा आणि सालासकट कट करून घ्या या पद्धतीने। तर इथे संपूर्ण बटाटा कट करून घेतला आहे आणि वांगे बटाट्याच्या फोडी मी या मिठाच्या पाण्यामध्ये अशा ठेवणार आहेत। आता तोपर्यंत मसाल्याची तयारी करून घेऊया। तर इथे एक कढई मी घेतलेली आहे, यामध्ये सर्व मसाले मी आधी भाजून घेणार आहे। तर चमचाभर इतके मी धणे घेतलेले आहे। तर या भाजीमध्ये मी अखंड धणे देखील वापरणार आहे आणि धणे पावडर देखील वापरणार आहे। तर अगदी मिनिटभरासाठी फक्त हे धणे मी परतून घेतले आणि लगेचच आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर इतके तीळ भाजून घेणार आहे। तर कढई गरम असल्यामुळे तीळ भाजायला फार वेळ नाही लागत, अगदी अर्धा मिनिटातच हे तीळ भाजले जातात आणि बघा हे असे तडतड उडू लागतात। तर लगेचच कढईमधून काढून घ्यायचे आहेत तीळ। तर हे तीळ पण मिक्सरच्या भांड्यात आता मी काढून घेते। तीळ काढून घेतले। आता यामध्ये सुकं खोबरं एक 2 ते 3 चमचे इतकं मी इथे वापरणार आहे। तर सुकं खोबरं पण अगदी मंद आचेवरती असं भाजून घेतलं। आता हे खोबरं पण मिक्सरमध्ये मी काढून घेतलं आणि त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे असे उभे काप करून घेतले आणि ते या कढईमध्ये काढून घेतले। 12 ते 15 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा बारीक बारीक तुकडे करून घेतले आल्याचे आणि ते सगळं या कढईमध्ये असं परतून घेतलं। कांद्याला असा लालसर रंग आला की लगेचच हे सगळे साहित्य मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आणि इथे आपण वाटणाची तयारी करूया। सर्व वाटणाच्या वस्तू या पद्धतीनं अशा खमंग भाजून घेतल्या ना की ही वांगे बटाट्याची जी भाजी आहे ना ती चवीला अतिशय रुचकर लागते। त्यामुळे मी याच पद्धतीनं वांग्याची भाजी बनवत असताना असं वाटण बनवून घेते। तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल ना तर कोथिंबीर देखील वाटणामध्ये तुम्ही वापरू शकता। तर अतिशय कमी पाण्याचा वापर करून मी हे वाटून घेतलेलं आहे। म्हणजे अगदी 1 ते 2 चमचे इतकंच मी पाणी वाटणामध्ये टाकलं आणि वाटून घेतलं। आता इथे मी ही वांगे बटाट्याची भाजी कुकरमध्ये बनवणार आहे। त्यासाठी इथे मी एक छोटा कुकर घेतला आहे। तर त्यामध्ये 2 चमचे इतकं तेल टाकून घेतलं आणि यामध्ये 1 चमचाभर इतकं जिरं टाकून घेतलं। जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये हिंग टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 4-5 कढीपत्त्याची पानं टाकून घेतली आणि लगेचच यामध्ये वाटलेलं वाटण टाकून घेतलं। आता वाटण बनवत असताना आपण सगळे जिन्नस आधी भाजून घेतलेले आहे, त्यामुळं हे वाटण खूप जास्त वेळ तेलात परतण्याची आवश्यकता नाही आहे। अगदी 4 ते 5 मिनटंच फक्त मी तेलात हे वाटण परतून घेतलं आणि बघा याला लगेचच तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण सर्व सुके मसाले टाकून घेऊया। इथे मी 2 चमचे इतका कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे। तुम्ही कोणताही साठवणुकीचा मसाला टाकू शकता। त्यानंतर 1 चमचा इतके धने पावडर टाकली आहे, पाव चमचा हळद टाकून घेतली आहे आणि 1 चमचा काळा मसाला टाकून घेतला आहे। चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि सगळे सुके मसाले आता या वाटणामध्ये चांगले परतून घेतलेत। हे सुके मसाले चांगले परतून घेतल्यानंतर यामध्ये गरम पाण्याचा मी वापर केलेला आहे। तर थोडंसं गरम पाणी टाकून पुन्हा व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे सुके मसाले आहे त्याचा कच्चेपणा जाणार आणि ह्या वाटणाला चांगली उकळी फुटली आहे। तर आता यामध्ये
वांगे बटाट्याच्या फोडी आणि ताजा मटार टाकून घ्यायचा आहे आणि चांगलं या मसाल्यामध्ये असा परतून घ्यायचं आहे। सगळ्या फोडींना व्यवस्थित असा मसाला लागला गेला पाहिजे, फोडी चांगल्या परतल्या गेल्या पाहिजे। तर ह्या फोडी आहे ना चांगल्या परतल्यानंतर फक्त 5 ते 6 मिनिटांसाठी मी असंच कुकरचं झाकण ठेवून वाफवून घेणार आहे आणि त्यानंतर यामध्ये पाहिजे तितकं पाणी ॲड करून घ्यायचं आहे। तर अगदी 5 ते 6 मिनिटं फक्त कुकरचं झाकण असं वरचेवर मी ठेवलं आहे, कुकरचं झाकण लावलं नाही आहे आणि वाफवून घेतल्या या फोडी। आता यामध्ये गरम पाण्याचा वापर केला आहे, तर यामध्ये तुम्हाला कितपत ही ग्रेव्ही पाहिजे त्या हिशोबाने पाणी ॲड करायचं आहे। तर मला जरा लपतपीतच हे कालवण करायचं होतं, त्यामुळे थोडंच पाणी मी इथे ॲड केलं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून फक्त 1 शिट्टी काढून घ्यायची आहे। लगेचच आपली ही वांगे बटाट्याची भाजी एकदम छान शिजते, तयार होते। कुकरला इथे शिट्टी आलेली आहे। आता कुकर संपूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। याची वाफ पूर्णपणे जिरल्यानंतर कुकरचं झाकण उघडून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता अतिशय चमचमीत अशी वांगा बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। खूप जास्त तेलाचा थर नाही किंवा अगदीच सुक्की नाही किंवा खूप जास्त पातळ नाही, अतिशय मीडियम अशी कन्सिस्टन्सी या भाजीची मस्त झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता बटाटा अगदी व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे, म्हणजे एका शिट्टीमध्ये ही भाजी आपली तयार झालेली आहे। तर आजच्या या चमचमीत भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।